नागपुरात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आले। राणा दाम्पत्याला 2022 मध्ये झालेल्या अटकेवरून निशाणा साधण्यात आलाय। ठाकरेंना अहंकाराची शिक्षा मिळाली। आता आठवली का रामरक्षा असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलेल्या पोलिसांनी संपूर्ण नागपूर शहरातील बॅनर्स हटवल्याची माहिती सध्या समोर येते। तर ठाकरेंचं आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, उद्धव ठाकरेंना डिवचणारे हे बॅनर्स लावण्यात आलेत, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आपण बघितलं असेल तर रामरक्षा पठण कार्यक्रम जे आहे ते आज नागपुरात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे राणा दाम्पत्याकडून जे आहेत नागपुरात बॅनर लावले होते, मात्र काही वेळातच ते जे आहे ते बॅनर काढण्यात आलेले आहे। एकूणच जे आहे ते 2019 मध्ये कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते फडणवीस यांना धोका दिला, कशा प्रकारे राम विरोधी आहे, हिंदू विरोधी अशा प्रकारचे आक्षेय विधान जे आहे ते संपूर्ण बॅनरवर लिहिले होते आणि हनुमान चालीसा पठण जे आहे ते राणा दाम्पत्याच्या आज अमरावतीत होणार आणि हे संपूर्ण वाक्य जे होते ते उद्धव ठाकरे यांना एकूणच जे आहे ते डिवचणार होते। हे पोलीस प्रशासनाच्या जेव्हा लक्षात आले त्यावेळेस ते संपूर्ण बॅनर जे आहे ते नागपुरात काही ठिकाणी लावले होते, ते काढण्यात आलेले होते। मात्र तासभर जे होते ते बॅनर लावले होते, मात्र इतक्या लवकर जे आहे ते एका अर्थानं पोलीस प्रशासनाला जाग आल्याने बॅनर काढले। त्यामुळे एकूणच जे आहे ते बॅनरवर एका अर्थानं बॅनर वारच एका अर्थानं पाहायला मिळत आणि त्यामुळे राणा दाम्पत्याच्या एकीकडे हनुमान चालीसा पठण असणार आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या जे आहे रामरक्षा पठण होणार आहे। त्यामुळे दोन्हीही एका अर्थानं वार आणि प्रतिवाराची उत्तर एका अर्थाने मिळणार आहे। त्यामुळे आता हिंदुत्वाची जाग आली का अशा प्रकारचे राणा दाम्पत्याकडून जे आहे उद्धव ठाकरे यांना एका अर्थानं डिवचणारे बॅनर सुद्धा आहे। त्यामुळे आता शिवसेनेकडनं सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया येऊ लागली। काल संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर बोलण्यास नकार दिला, मात्र ज्या पद्धतीनं अशा प्रकारे लोक जर डिवचत असतील तर एका अर्थाने हिंदू विरोधी अशा प्रकारचे सुद्धा संजय राऊत यांनी जे आहे ते वक्तव्य केलं होतं। त्यामुळे राणा दाम्पत्याकडून असणारे बॅनर आणि आज होणारी हनुमान चालीसा पठण याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। निश्चित। तेजस, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।